हे दृश्य आपण पाहतोय नागपुरातली। रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आंदोलन करते, हातात फलक घेत। नागपूरच्या रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात परवानगी सुद्धा नाही देतात आहे ते। हो, आम्ही या ठिकाणी बघू शकतो। नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन रस्त्यावरील खड्ड्यांवरून सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारणार आहे काँग्रेसचं आंदोलन। गड्ड्याचं असं काही समजत नाहीये एनएमसी अधिकाऱ्यांना। इकडे एनएमसी अधिकाऱ्यांना लक्ष नाही, काही वेळ नाही येऊन रस्ता पाहिजे। तर आम्ही इथे भव्य प्रदर्शन आयोजित केलं आहे त्यांच्यासाठी। पोलिसांनी अडवलेलं आहे। आज सिन्नर आम्हाला आतमध्ये जायचे, आम्हाला आयुक्त साहेबांना भेटायची परवानगी देत नाहीये, म्हणून आम्हाला आयुक्त साहेबांना भेटायचं आहे। बघू शकतो नागपूर महानगर काय पोलीस आणि या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आमने सामने आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर हे आंदोलन होत आहे काँग्रेसचं। नागपुरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावर एकूणच हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी आक्रमक आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे। काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक जे आहे ते या आमने सामने आहे। GPS लावलेले होर्डिंग्स या ठिकाणी घेऊन आले खड्ड्यांचे आणि आता केतन ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे ते बाहेर येऊन पोलिसांशी चर्चा करताना आपल्याला बघतायत। बघा हे दृश्य, या ठिकाणी काही कार्यकर्ते जे आहे ते बॅरिकेडवर चढले होते आणि बॅरिकेडवर चढून कशासाठी आंदोलन आहे? आज इथे नागपूरच्या रस्त्यांबाबत आम्ही आंदोलन केलेलं आहे। एनएमसी अधिकाऱ्यांना रस्त्यांची स्थिती माहिती नाही, ते त्यांच्या खुर्च्या सोडायच्या विचारात नाही। आज आम्ही त्यांच्या ऑफिसच्या खालीच इकडे आंदोलन चालू केलं। आम्ही प्रदर्शन आम्ही इथे पोलिसांनी अडवलं। हो, पोलिसांनी अडवले। पोलीस आम्हाला आयुक्त साहेबांना भेटून देत आहे। आयुक्त साहेब इथनं आता गेले तरी त्यांनी आम्हाला बघितलं सुद्धा नाही। इथे आपल्याला कळतं की यांचं किती लक्ष आहे नागपूरच्या रस्त्यांकडे, नागपूरच्या मुद्द्यांकडे। GPS लावलेले खड्डे फोटो घेऊन आले। हो, आम्ही GPS हे बोलतात की आम्ही लोपापती करतो, आम्ही पॅचिंग करतो आहे, पण पूर्ण खोटे दावे